पुण्यातील सर्व गुन्हेगारी टोळ्या नेस्तनाबूत करणार, आंदेकर टोळीप्रमाणे कोथरूडच्या टोळ्या देखील संपवणार असं वक्तव्य पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलं। तर सध्या चर्चेमध्ये असलेला कुख्यात गुंड निलेश घायवळवर कारवाई होणारच असं देखील अमितेश कुमार यांनी म्हटलेलं आहे। तर या संदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। आपल्यासोबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर आहेत। सरांची कार्यपद्धती राहिलेली एखाद्या प्रकरणात त्यांनी हात घातला का पूर्ण त्याचा शेवटच करतात। तीच वेळ आता कोथरूडमधल्या गँगवर बुलडोजर फिरवण्याची वेळ आलेली, कारण तिकडे घायवळ गँग, मारणे गँग, मोहोळ गँग असे 3 गँग आहेत। त्या 3 गँगबाबत सर तुमची काय ॲक्शन प्लॅन असेल? आमचे भूमिका स्पष्ट राहिलेली आहे। जे कोणाचे काही इतिहासमध्ये पूर्वी काही गुन्ह्याची अभिलेख असतील आणि आज योग्य मार्गाने चालत असतील, आम्हाला कोणत्याही प्रकारची दुश्मनी कोणासोबत नाही आहे। परंतु जर कोणी कायद्याचे उल्लंघन केला आणि गुन्हेगारी वृत्त कंटिन्यू केला, त्यांना कोणत्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही। हे जे प्रकरण आता चालू आहे त्यांनी एक मिसएडव्हेंचर केलेले आहे। आता पोलीस दल अत्यंत कडक भूमिका घेतलेली आहे। त्यांचे आर्थिक स्रोत काय आहे, त्यांनी आत्तापर्यंतचे क्रिमिनॅलिटीवरून काय मालमत्ता त्यांनी जमवलेली आहे, त्यांना सगळ्यांना प्रोसिड्स ऑफ क्राईम म्हणून करून जप्त करण्यात येईल। पवनचक्कीचे खंडणी वसुल्या प्रकरणात तिकडं 80-55 म्हणजे त्याचं इंग्लिश अध्यक्षरमध्ये बॉस नावाने ते सगळ्या गाड्यांचा ताफा घेऊन पुरतो। ते गाड्या अजूनही मोकट आहेत, काय कारवाई? सगळे ते काही गाडी जप्त करण्यात आलेली आहे, काही गाडी लपवण्यात आलेली आहे त्यांच्याकडून आणि त्यांचे टोळीचे सदस्यांकडून। काही नंबर जे आहे, जे गाडी ते वापरत होते, काही दुसऱ्याचे नावावर दिसून येत आहे। त्याचे सगळ्यांना ट्रेस करून हे सगळ्यांना एक क्रिमिनल गँगमधून त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ॲक्टिव्हिटी, एक जे कंटिन्यूइंग अनलॉफुल ॲक्टिव्हिटी आहे त्याचे अधीन राहून त्यांचे सगळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल। परवा मिळवण्याचा प्रयत्न केला एका राज्यमंत्री शिफारस घेऊन, आपण काय ॲक्शन घेतली त्याची? नाही, शिफारस घेऊन हे म्हणणे चुकीचे आहे। ते त्यांच्याकडून आदेश हेच होता की विहित कार्यपद्धती अवलंबन पुढील कायदेशीर कारवाई करावी, अशा प्रकारचे हे पत्र होता। त्या अनुषंगाने त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हा लक्षात ठेवून त्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी, लायसन्स देण्यात आलेली नाही। फिर्यादी आमच्याकडे आले होते ज्यांचे 10 फ्लॅट त्यांनी जबरदस्तीने बळकावून ठेवलेली आहे। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे। कडक कारवाई कारण तिकडे पवनचक्की, धाराशिव, कोणालाही कुठेही काही यांचे विरुद्ध फिर्याद असतील, कृपया करून बिंदासपणे लोकांनी पोलिसांकडे यावी। आम्ही कडक भूमिका घेतलेली आहे आणि कडक कारवाई त्यांचे विरुद्ध आणि त्यांचे जे काही मदत करणारे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध होईल। सर आता घायवळ टोळी संपणार का पूर्ण? मोहोळ टोळी 100% शहरात ते असतील किंवा शहरात जे कोणी टोळी किंवा क्रिमिनल गँग मिसएडव्हेंचर करतील त्यांना इथे राहू देणार नाही। त्यांना कायदेशीर मार्गाने जावाच लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवर, चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे।